जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। आज जी महत्त्वपूर्ण अशी 13वा दिवस आहे, गेल्या 13 दिवसापासून जे उपोषण चालू आहे त्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांनी जी महत्त्वपूर्ण अशी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या ग्रामसभेकडे आपण जात आहोत। अवघ्या थोड्याच वेळात साधारणतः 11:15च्या आसपास ग्रामसभेला सुरुवात होणार आहे। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घडणारी पूर्ण हकीकत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांना दाखवणार आहे। सर्वांनी सहभागी होऊन आपापली मतं नोंदवावी। साहेब नमस्कार, आज उपोषणाचा 13वा दिवस आहे आणि आज विशेष अशी ग्रामसभा कलेक्टर साहेबांनी आयोजित करण्यात सांगितलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व नागरिक येत आहेत, तुमची भूमिका काय असणार आहे? आता साहेब, ही मुळात ग्रामसभाचं एक थोतांड आहे, ही एक षडयंत्र आहे। कारण माझा पहिल्यापासूनचा प्रश्न हा ग्रामविकास अधिकाऱ्यालाच होता। माझे सर्व अर्ज हे ग्रामविकास अधिकाऱ्यालाच होते। प्रश्न ग्रामविकास अधिकाऱ्यानंच सोडवण्यासारखे होते आणि एवढं सगळं करून एवढे दिवस जाऊन या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला कधीही जाग आली नाही। त्यांना मला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं कधी देऊ शकले नाहीत आणि शेवटी काय झालं तर परत कलेक्टर साहेबांनी तेच सांगितलं की ग्रामसभा घ्या आणि ठरवा। म्हणजे कुठं आलो आपण? जे एक नंबरला होतं तेच आज परत आलं। हे जर पहिल्या दिवशी जर त्यांनी केले असते, पहिल्या दिवशी जर ग्रामसभा घेतल्या असते इथल्या बॉडीच्या ह्याच्यातनं, तर एवढं आपल्या आदरणीय आमदार साहेबाला 3 द्यावं लागलं नसतं, अनेक लोकांना यावं लागलं नसतं, सर्व तहसीलदार यांना त्रास झाला नसता, कलेक्टरांना त्रास झाला नसता। कारण ग्रामसभा जर पहिल्याच दिवशी जर त्यांनी घेतले असते आणि जर हे ठरवले असते तर दूध का दूध, पाणी का पाणी झालं असतं। परंतु त्यासाठी त्यांना माझा अंत पाहायचा आहे की माझी क्षमता काय आहे आणि ती क्षमता पाहण्याची वेळ आज जवळपास आलेली आहे। आणि आज 11 वाजता कळलं की ही सदरची जागा 2000 पासून लिंगायत समाजाच्या ताब्यात आहे किंवा नाही, इथं दफनभूम्या होतात किंवा नाही। आणि ही जी म्हाडा आलेली आहे ही इथं किती तारखेला आली, त्याला ही पहिलं रोप लावायच्या आधी त्याला कल्पना दिलेली होती का नाही, त्याला सातत्यानं कल्पना दिली का नाही हेही लक्षात येईल। आणि पालकमंत्र्यांना दिलेलं जे निवेदन आहे, जर त्या ठिकाणी जर कोणी व्हिडिओ केला असेल शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा, तर त्यांनीही उघडून बघावं की मी पालकमंत्र्यांना काय बोललं, मी त्याच दिवशी कलेक्टरांना काय बोललं, मी त्याच दिवशी म्हाडाला काय बोललं आणि सातत्यानं म्हाडाला आणि ग्रामपंचायतीला हे अडवण्यासाठी मी कसं प्रवृत्त केलो। परंतु हे लोक अडवले नाहीत, म्हणून आज ही पाळी आली की आम्हाला जे शासनाला हक्काचं आम्हाला द्यायचं होतं स्मशानभूमी, त्या GR मध्ये आहेत, हे GR आहे आणि GR मध्ये अधिकार आहेत की सगळ्या स्मशानभूमी दफनभूम्या हे देणं। परंतु आजपर्यंत आम्हाला शासन दिलेलं नाही, हक्काचं आम्हाला मागावं लागलं जिल्हा परिषदच्या मेंबर म्हणून किंवा ग्रामपंचायत म्हणून। आणि म्हणून आज ही जी सभा आहे अत्यंत महत्त्वाची आहे। दूध का पाणी, दूध का दूध आणि दूध होईगा काय। तर मला सर्वांना विनंती आहे की आजच्या ग्रामसभेमध्ये ज्यांना विरोध करायचा त्यांनी यावं आणि त्यांचा विरोध काय तेही सांगावं। आणि माझी विनंती आहे जे आपल्या बाजूने होणार आहेत त्यांनी यावं, ही स्मशानभूमी कायमस्वरूपी आपली व्हावं। कारण आपल्याकडे सगळे कागदपत्र आहेत, कुणीही घाबरण्याचं काही कारण नाही काय, कुणी त्या झाडाला धक्का लावू नये अशा प्रकारचं कुणी आपल्याला आदेश देऊ शकणार नाही। त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा आजपर्यंतचं कागद नाही की त्यांनी कशा पद्धतीनं हे त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेत आणि कसं लावलेत। फक्त पालकमंत्र्यांना दिशाभूल करून, कलेक्टरला दिशाभूल करून ही ग्रामपंचायत ही दिशाभूलचा खेळ करत आहे, त्यांचा पडदा आज फाश होईल। म्हणून आजची ग्रामसभा अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण सर्वांनी यावं, आपण मतदान करावं आणि मला सहकार्य करावं, हीच भूमिका घेऊन आज आपल्यासमोर करेक्ट 11 वाजता त्या ठिकाणी येणार आहे आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहावं ही विनंती। जय हिंद, जय